नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील 200 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। रिकामे जागा भरा। एक कवक पेशीची पेशी भित्तिका डॅश डॅश नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते। तर कवक पेशीची पेशी भित्तिका ही कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते। 2 प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी डॅश डॅश द्वारे श्वसन करतात। तर प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी कल्लाविद्राद्वारे श्वसन करतात। प्रश्न 3, सजीवांचे वर्गीकरण आणि नाम पद्धती यांचे शास्त्र म्हणजे डॅश डॅश होय। तर सजीवांचे वर्गीकरण आणि नाम पद्धती यांचे शास्त्र म्हणजे टेक्सॉनॉमी होय। 4, सस्तनी प्राणी हे एकलिंगी व डॅश डॅश आहेत। तर सस्तनी प्राणी हे एकलिंगी व जरायुज आहेत। 5, फुलांच्या रचनेनुसार वनस्पतींचे वर्गीकरण डॅश डॅशने केले होते। तर फुलांच्या रचनेनुसार वनस्पतींचे वर्गीकरण एचरने केले होते। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हे नीलहरित शैवाल आहे। तर ऑसिडलोटेरिया हे नीलहरित शैवाल आहे। प्रश्न क्रमांक 7, अनावृत्त बीजी वनस्पतींना नर व मादी फुले वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येतात त्यांना डॅश डॅश म्हणतात। तर अनावृत्त बीजी वनस्पतींना नर व मादी फुले वेगवेगळ्या बीजाणुपत्रांवर येतात त्यांना शंकू असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश हा उडणारा सस्तनी प्राणी आहे। तर वटवाघूळ हा उडणारा सस्तनी प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 8, सिलेंटेराटा प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या पोकळीला डॅश डॅश असे म्हणतात। तर सिलेंटेराटा प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या पोकळीला देहगुहा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, वनस्पती पेशीमध्ये डॅश डॅश बनलेली पेशीभित्तिका असते। तर वनस्पती पेशींमध्ये सेल्युलोज बनलेली पेशीभित्तिका असते। प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅशने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाख अशा गटात केले। तर थिओफ्रॅस्टसने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाख अशा गटात केले। प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅशने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात केले। तर एरिस्टॉटलने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात केले। प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश या तंतू स्वरूपात असतात। तर स्नायू पेशी या तंतू स्वरूपात असतात। प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश अभिस्तर त्वचेची झीज रोखतात। तर स्तरित पट्टकी अभिस्तर त्वचेची झीज रोखतात। प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश हे द्रवरूप संयोजित आहे। तर रक्त हे द्रवरूप संयोजित आहे। प्रश्न क्रमांक 16, चरबीयुक्त उतीतील पेशी डॅश डॅश भरलेल्या असतात। तर चरबीयुक्त उतीतील पेशी मेदपिंडाने भरलेल्या असतात। प्रश्न क्रमांक 17, स्नायूंमध्ये विशिष्ट प्रकारचे डॅश डॅश प्रथिन असते। तर स्नायूंमध्ये विशिष्ट प्रकारचे संकोची प्रथिन असते। प्रश्न क्रमांक 18, चेतापेशीपासून निघणाऱ्या लांब तंतूस डॅश डॅश असे म्हणतात। तर चेतापेशीपासून निघणाऱ्या लांब तंतूस अक्षतंतू असे म्हणतात। 19, डॅश डॅश उती ह्या खोडाच्या व मुळाच्या अग्रभागाशी असते। तर प्ररोह विभाजी उती ही खोडाच्या व मुळाच्या अग्रभागाशी असते। 20, पार्श्वविभाजी उतीला डॅश डॅश असे म्हणतात। तर पार्श्वविभाजी उतीला काष्ठजनक स्तर असे म्हणतात। 21, मूल उतींमध्ये डॅश डॅश पोकळ्या आढळतात। तर मूल उतींमध्ये आंतरपेशीय पोकळ्या आढळतात। 22, स्थूलकोन उतींमधील पेशींच्या भिंती कोपऱ्यांना डॅश डॅश जाड होतात। तर स्थूलकोन उतींमधील पेशींच्या भिंती कोपऱ्यांना सेल्युलोजमुळे जाड होतात। 23, दृढ उतीमधल्या पेशी डॅश डॅश या थरामुळे जाडसर पेशीभित्तिकांच्या बनतात। तर दृढ उतीमधल्या पेशी लिग्निन थरामुळे जाडसर पेशीभित्तिकांच्या बनतात। 24, वनस्पतींचा संपूर्ण पृष्ठभाग हा डॅश डॅश बाह्यस्तराने बनलेला असतो। तर वनस्पतींचा संपूर्ण पृष्ठभाग हा अपित्वचेच्या बाह्यस्तराने बनलेला असतो। 25, पानांच्या बाह्य आवरणावर असणाऱ्या छिद्रांना डॅश डॅश म्हणतात। तर पानांच्या बाह्य आवरणावर असणाऱ्या छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात। 26, काष्ठमय वनस्पतींच्या पृष्ठभागीय उतीतील पेशींच्या भित्तिकांवर डॅश डॅश नावाचे रसायन असते। तर काष्ठमय वनस्पतींच्या पृष्ठभागीय उतीतील पेशींच्या भित्तिकांवर सुबरीन नावाचे रसायन असते। 27, डॅश डॅश यांनी पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले। तर पुरकुंजे
किंजे यांनी पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले. 28 डॅश डॅश पेशी सर्वात लहान असतात. तर मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी सर्वात लहान असतात. 29 कॅमिलो गॉल्गी यांनी डॅश डॅश हे रजनतंत्र विकसित केले. तर कॅमिलो गॉल्गी यांनी काळी अभिक्रिया हे रजनतंत्र विकसित केले. 30 लयकारिका डॅश डॅश या प्रक्रियेने कार्बनिक कचऱ्याला व जीर्ण पेशींना बाहेर फेकतात. तर लयकारिका स्वयंलय या प्रक्रियेने कार्बनिक कचऱ्याला व जीर्ण पेशींना बाहेर फेकतात. 31 तंतुकणिका डॅश डॅश हे ऊर्जा समृद्ध संयोग निर्माण करते. तर तंतुकणिका ॲडेनोसिन टायफॉस्फेट म्हणजेच ATP हे ऊर्जा समृद्ध संयोग निर्माण करते. 32 डॅश डॅश फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. तर वर्णलौके फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. 33 आदिकेंद्रकी पेशीमध्ये DNA असलेल्या अस्पष्ट भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर आदिकेंद्रकी पेशीमध्ये DNA असलेल्या अस्पष्ट भागास केंद्रक काब असे म्हणतात. 34 हिवतापाचा प्रसार डॅश डॅश डासाच्या मादीमुळे होतो. तर हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. 35 क्षयरोगाच्या जीवाणूचे नाव डॅश डॅश हे आहे. तर क्षयरोगाच्या जीवाणूचे नाव मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे आहे. 36 जीवाणू डॅश डॅशमुळे टायफॉइड होतो. जीवाणू साल्मोनेला टायफीमुळे टायफॉइड होतो. 37 हेपॅटायटिसमुळे डॅश डॅशचा दाह होतो. तर हेपॅटायटिसमुळे यकृताचा दाह होतो. 38 डॅश डॅशच्या विकारात हृदयविकाराच्या किंवा श्वसन मार्गिकेच्या झटक्याने अचानक मृत्यू होतो. तर रेबीजच्या विकारात हृदयविकाराच्या किंवा श्वसन मार्गिकेच्या झटक्याने अचानक मृत्यू होतो. 39 मॅक्रोफेज पेशी डॅश डॅश नावाचे रसायन स्रवतात. तर मॅक्रोफेज पेशी इंटरफेरॉन नावाचे रसायन स्रवतात. 40 पक्ष्यांची अंडी व मांस हे डॅश डॅश व डॅश डॅश यांचा सघन स्रोत आहे. तर पक्ष्यांची अंडी व मांस हे प्रथिने व जीवनसत्वे यांचा सघन स्रोत आहे. 41 भारतीय मधमाशीचे शास्त्रीय नाव डॅश डॅश असे आहे. तर भारतीय मधमाशीचे शास्त्रीय नाव एपिस सेरेना असे आहे. 42 वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे डॅश डॅश म्हणतात. तर वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूंमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे विस्थापन असे म्हणतात. 43 अवत्वरण म्हणजेच डॅश डॅश त्वरण होय. तर अवत्वरण म्हणजेच ऋण त्वरण होय. 44 अवत्वरणास डॅश डॅश असेही म्हणतात. तर अवत्वरणास मंदन असेही म्हणतात. 45 धातू विजेचे डॅश डॅश असतात. तर धातू विजेचे सुवाहक असतात. 46 डॅश डॅश या गुणधर्मामुळे धातूला ठोकून त्याचा पातळ पत्रा तयार करतात. तर वर्धनीयता या गुणधर्मामुळे धातूला ठोकून त्याचा पातळ पत्रा तयार करतात. 47 डॅश डॅश या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो. तर टंगस्टन या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो. 48 आयोडीन आणि डॅश डॅश या दोन्ही अधातूंना चकाकी असते. तर आयोडीन आणि हिरा या दोन्ही अधातूंना चकाकी असते. 49 पारा आणि डॅश डॅश हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेत असतात. तर पारा आणि गॅलियम हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेत असतात. 50 डॅश डॅश हा अधातू हिरव्या रंगाचा वायू आहे. तर क्लोरीन हा अधातू हिरव्या रंगाचा वायू आहे. 51 ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. 52 बॉक्साईट हे या डॅश डॅश या धातूचे धातुक आहे. तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियम या धातूचे धातुक आहे. 53 कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला निस्तापन असे म्हणतात. 54 लोखंडाचे गंजणे ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. तर लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे. 55 पिवळ्या रंगात असणाऱ्या हळदीचे लाल किंवा नारंगी रंगात रूपांतर होणे ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. तर पिवळ्या रंगात असणाऱ्या हळदीचे
लाल किंवा नारंगी रंगात रूपांतर होणे ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. 56. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका ॲल्युमिनियम या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका ॲल्युमिनियम या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत गॅलियम असे म्हणतात. 57. जी मूलद्रव्ये धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दर्शवतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर जी मूलद्रव्ये धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. 60. आधुनिक आवर्त सारणी आणि धातू यांचा अनुक्रमे गण 1 व गण 2 यात समावेश होतो. तर आधुनिक आवर्त सारणीत अल्कधर्मी आणि आम्लारीधर्मी धातू यांचा अनुक्रमे गण 1 व गण 2 यात समावेश होतो. 61. आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या मूलद्रव्यांना डॅश डॅश मूलद्रव्ये म्हणतात. तर आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. 62. आवर्त सारणीच्या गण 17 व गण 18 मध्ये डॅश डॅश व डॅश डॅश हे वायू आहेत. तर आवर्त सारणीच्या गण 17 व गण 18 मध्ये हॅलोजन्स व राजवायू हे वायू आहेत. 63. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका बोरॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका बोरॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत स्कँडियम असे म्हणतात. 64. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका सिलिकॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील इका सिलिकॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत जर्मेनियम असे म्हणतात. 65. फिनॉल्फथॅलीन हे डॅश डॅश प्रकारचे दर्शक आहे. तर फिनॉल्फथॅलीन हे संश्लिष्ट प्रकारचे दर्शक आहे. 66. एखाद्या द्रावणाचे pH मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास ते द्रावण डॅश डॅश असते. तर एखाद्या द्रावणाचे pH मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास ते द्रावण आम्लधर्मी असते. 67. एखाद्या द्रावणाचे मूल्य 7 पेक्षा जास्त असल्यास ते द्रावण डॅश डॅश असते. तर एखाद्या द्रावणाचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त असल्यास ते द्रावण आम्लारीधर्मी असते. 68. तेल किंवा चरबीच्या आम्लारयुक्त जल अपघटन प्रक्रियेस डॅश डॅश असे म्हणतात. तर तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त जल अपघटन प्रक्रियेस साबणीकरण असे म्हणतात. 69. डॅश डॅशचा उपयोग पोटातील आम्लपित्त कमी करण्यासाठी होतो. तर सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग पोटातील आम्लपित्त कमी करण्यासाठी होतो. 70. डॅश डॅशचा उपयोग क्लोरोफॉर्म या द्रावकाच्या निर्मितीसाठी होतो. तर विरंजक चूर्णचा उपयोग क्लोरोफॉर्म या द्रावकाच्या निर्मितीसाठी होतो. 71. कुलोम हे डॅश डॅश या राशीचे SI एकक आहे. तर कुलोम हे विद्युत प्रभार या राशीचे SI एकक आहे. 72. एम्पियर हे डॅश डॅश या राशीचे SI एकक आहे. तर एम्पियर हे विद्युतधारा या राशीचे SI एकक आहे. 73. ओहम हे डॅश डॅश या राशीचे SI एकक आहे. तर ओहम हे विद्युतरोध या राशीचे SI एकक आहे. 74. विद्युत विभवांतराचे SI एकक डॅश डॅश आहे. तर विद्युत विभवांतराचे SI एकक व्होल्ट आहे. 75. विद्युत शक्तीचे SI एकक डॅश डॅश आहे. तर विद्युत शक्तीचे SI एकक वॅट हे आहे. 76. विद्युत इस्त्रीचे कार्य डॅश डॅशच्या नियमावर आधारित आहे. तर विद्युत इस्त्रीचे कार्य जूलच्या नियमावर आधारित आहे. 77. विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध डॅश डॅश याने लावला. तर विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध ओर्स्टेड याने लावला. 78. परिपथामध्ये विद्युतधारा आहे की नाही हे तपासण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात. तर परिपथामध्ये विद्युतधारा आहे की नाही हे तपासण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर हे उपकरण वापरतात. 79. भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅश डॅश आहे. तर भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ आहे. 80. चुंबकीय क्षेत्रात असलेल्या विद्युत धारावाहकाच्या गतीची दिशा डॅश डॅशच्या नियमाने मिळते. तर चुंबकीय क्षेत्रात असलेल्या विद्युतधारा वाहकाच्या गतीची दिशा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम या नियमाने मिळते. 81. उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास डॅश डॅश होते. तर उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास लघु परिपतन होते. 85. सहसंयुज संयुगे सामान्यतः डॅश डॅश मध्ये द्रावणीय असतात.
तर सहसंयुज संयुगे सामान्यतः सेंद्रिय द्रावणामध्ये द्रावणीय असतात. 83 मिथेनला डॅश डॅश असेही म्हणतात. तर मिथेनला मार्श गॅस असेही म्हणतात. 84 सहसंयुज संयुगे पाण्यात डॅश डॅश असतात. तर सहसंयुज संयुगे पाण्यात अद्रावणीय असतात. 85 पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषण्याच्या क्रियेला अवशोषण असे म्हणतात. 86 लाळेतील डॅश डॅश या विकाराच्या मदतीने अन्नातील स्टार्चचे डॅश डॅश या साध्या साखरेत रूपांतर केले जाते. तर लाळेतील अमायलेज या विकाराच्या मदतीने अन्नातील स्टार्चचे माल्टोज या साध्या साखरेत रूपांतर केले जाते. 87 जठराच्या स्नायूंच्या लयबद्ध अंकुचन प्रसरणास डॅश डॅश असे म्हणतात. तर जठराच्या स्नायूंच्या लयबद्ध अंकुचन प्रसरणास परिचालन असे म्हणतात. 88 डॅश डॅश ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. 89 पचन झालेले अन्न लहान आतड्यातील डॅश डॅश मध्ये शोषले जाते. तर पचन झालेले अन्न लहान आतड्यातील उद्वर्धामध्ये शोषले जाते. 90 पेशी श्वसन म्हणजे अंतःश्वसन पेशीतील डॅश डॅश मध्ये होते. तर पेशी श्वसन पेशीतील तंतुकणिकेमध्ये होते. 91 पेशी श्वसन क्रियेतील ऊर्जा निर्मिती डॅश डॅश स्वरूपात होते. तर पेशी श्वसन क्रियेतील ऊर्जा निर्मिती ATP स्वरूपात होते. 92 फुफ्फुसातील वायू कोशात ऑक्सिजन शोषला जाण्याची क्रिया रक्तातील रोहित रक्तकणिकांमधील डॅश डॅश मार्फत होते. तर फुफ्फुसातील वायू कोशात ऑक्सिजन शोषला जाण्याची क्रिया रक्तातील लोहित रक्तकणिकांमधील हिमोग्लोबिन मार्फत होते. 93 सर्व सजीवांच्या पेशी श्वसन क्रियेतील पहिल्या पायरीत ग्लुकोज रेणूचे डॅश डॅश रेणूमध्ये रूपांतर होते. तर सर्व सजीवांच्या पेशी श्वसन क्रियेतील पहिल्या पायरीत ग्लुकोज रेणूचे पायरुवेट रेणूमध्ये रूपांतर होते. 94 डॅश डॅश ही मानवामध्ये असणारी द्रवसंयोजी उती आहे. तर रक्त ही मानवामध्ये असणारी द्रवसंयोजी उती आहे. 95 डॅश डॅश ही रक्तवाहिनी रक्ताचे ऑक्सिडीकरण करण्यासाठी रक्त फुफ्फुसाकडे नेते. तर फुफ्फुस धमनी ही रक्तवाहिनी रक्ताचे ऑक्सिडीकरण करण्यासाठी रक्त फुफ्फुसाकडे नेते. 96 शरीराच्या विविध भागातून डॅश डॅश मार्फत अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या उजव्या अलिंदात आणले जाते. तर शरीराच्या विविध भागातून महाशिरांमार्फत अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या उजव्या अलिंदात आणले जाते. 97 हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. तर हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. 98 डॅश डॅश या रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून रक्त गोळा करून हृदयाकडे घेऊन येतात. तर शिरा या रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून रक्त गोळा करून हृदयाकडे घेऊन येतात. 99 मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. 100 वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला डॅश डॅश म्हणतात. तर वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. 101 कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्त शुद्धीकरण करण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्त शुद्धीकरण करण्याच्या क्रियेला व्याश्लेषण असे म्हणतात. 102 पेशी श्वसनाच्या पहिल्या पायरीत ऑक्सिजन शिवाय घडून येणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर पेशी श्वसनाच्या पहिल्या पायरीत ऑक्सिजन शिवाय घडून येणाऱ्या प्रक्रियेला ग्लायकॉलिसिस असे म्हणतात. 103 अन्न जठराबाहेर टाकण्याची क्रिया डॅश डॅश स्नायूंद्वारे केली जाते. तर अन्न जठराबाहेर टाकण्याची क्रिया समकुंचक स्नायूंद्वारे केली जाते. 104 जठररसातील डॅश डॅश हा स्राव जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो. तर जठररसातील म्युकस हा स्राव जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो. 105 वनस्पतींना प्रथिन संश्लेषणासाठी डॅश डॅश आवश्यकता असते. तर वनस्पतींना प्रथिन संश्लेषणासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. 106 उच्च रक्तदाबाला डॅश डॅश असेही म्हणतात. तर उच्च रक्तदाबाला हायपरटेन्शन असेही म्हणतात. 107 प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी डॅश डॅश वेळा श्वासोच्छ्वास करते. तर प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी 15 ते 20 वेळा श्वासोच्छ्वास करते.
108 प्रत्येक वृक्कामध्ये डॅश डॅश नेफ्रॉन्स असतात, तर प्रत्येक वृक्कामध्ये 10 लाख नेफ्रॉन्स असतात. 109 वनस्पतींमधील डॅश डॅश स्फटिक स्वरूपातील टाकाऊ द्रव्यामुळे खाज सुटते, तर वनस्पतींमधील रॅफाइड्सच्या स्फटिक स्वरूपातील टाकाऊ द्रव्यामुळे खाज सुटते. 110 डॅश डॅशमध्ये चेतासंस्था नसते, तर वनस्पतीमध्ये चेतासंस्था नसते. 111 स्पर्श उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला डॅश डॅश म्हणतात, तर रसायनांच्या उद्दीपनास दिलेल्या प्रतिसादास डॅश डॅश म्हणतात. तर स्पर्श उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला कंपकुचित हालचाल म्हणतात, तर रसायनांच्या उद्दीपनास दिलेल्या प्रतिसादास रसायनानुवर्ती हालचाल असे म्हणतात. 112 डॅश डॅश हे संप्रेरक पेशी विभाजनास मोठ्या प्रमाणावर मदत करते, तर सायटोकायनिन्स हे संप्रेरक पेशी विभाजनास मोठ्या प्रमाणावर मदत करते. 113 पानाचे कोमेजणे ही क्रिया डॅश डॅश आम्लामुळे घडून येते, तर पानाचे कोमेजणे ही क्रिया ॲब्सिसिक आम्लामुळे घडून येते. 114 मेंदू हे मानवी शरीराचे डॅश डॅश करणारे प्रमुख केंद्र आहे, तर मेंदू हे मानवी शरीराचे नियमन करणारे प्रमुख केंद्र आहे. 115 शरीरातील सर्व अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचे कार्य डॅश डॅश करतात, तर शरीरातील सर्व अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचे कार्य चेता करतात. 116 डॅश डॅश चेता मेंदूपासून संवेदांगांकडे आवेगाचे वहन करतात, तर अभिवाही चेता मेंदूपासून संवेदांगांकडे आवेगाचे वहन करतात. 117 दोन चेतापेशींमध्ये असणाऱ्या अतिसूक्ष्म पोकळीला डॅश डॅश असे म्हणतात, तर दोन चेतापेशींमध्ये असणाऱ्या अतिसूक्ष्म पोकळीला संपर्क स्थान असे म्हणतात. 118 जठर हृदय फुफ्फुसे हे डॅश डॅश अवयव आहेत, तर जठर हृदय फुफ्फुसे हे अनैच्छिक अवयव आहेत. 119 थायरॉइडच्या संप्रेरकाच्या स्रवणामुळे डिंबकाचे प्रौढ बेडकात डॅश डॅश होते, तर थायरॉइडच्या संप्रेरकाच्या स्रवणामुळे डिंबकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर होते. 120 गांडुळाच्या शरीरात चेतापेशींच्या पुंजांपासून बनलेला मण्यांच्या माळेसारखा दिसणारा डॅश डॅश असतो, तर गांडुळाच्या शरीरात चेतापेशींच्या पुंजापासून बनलेला मण्यांच्या माळेसारखा दिसणारा चेतारज्जू असतो. 121 युग्लिनाच्या पेशीद्रव्याचे विभाजन डॅश डॅश कक्षातून होते, तर युग्लिनाच्या पेशीद्रव्याचे विभाजन उभ्या कक्षातून होते. 122 प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा डॅश डॅश आत ओढून घेतो, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्म पाद आत ओढून घेतो. 123 म्युकर डॅश डॅश बीजाणूंची निर्मिती करतात, तर म्युकर बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती करतात. 124 डॅश डॅश या वनस्पतीची निर्मिती पानांच्या कडांवरील मुकुलांपासून होते, तर पानफुटी या वनस्पतीची निर्मिती पानांच्या कडांवरील मुकुलांपासून होते. 125 वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक डॅश डॅश आहे, तर वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक फूल आहे. 126 फुलातील पुल्लिंगी भाग डॅश डॅश आहे, तर फुलातील पुल्लिंगी भाग पुंकेसर आहे. 127 हायड्रा पुनर्जनन पेशींचा वापर डॅश डॅश प्रकारच्या प्रजननासाठी करतात, तर हायड्रा पुनर्जनन पेशींचा वापर मुकुलायन प्रकारच्या प्रजननासाठी करतात. 128 किण्वाचे प्रजनन डॅश डॅश पद्धतीने होते, तर किण्वाचे प्रजनन मुकुलायन पद्धतीने होते. 129 फुलातील अंडाशयात वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण करण्याचे काम डॅश डॅश करतो, तर फुलातील अंडाशयात वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण करण्याचे काम भ्रूणपोष करतो. 130 मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील वृषण हा अवयव डॅश डॅश हे संप्रेरक स्रवतो, तर मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील वृषण हा अवयव टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्रवतो. 131 मानवी स्त्री प्रजनन संस्थेमधील अंडाशय डॅश डॅश हे संप्रेरक स्रवते, तर मानवी स्त्री प्रजनन संस्थेमधील अंडाशय एस्ट्रोजन हे संप्रेरक स्रवते. 132 मातापित्यांकडून संततीकडे समान प्रमाणात डॅश डॅश हस्तांतरित केले जातात, तर मातापित्यांकडून संततीकडे समान प्रमाणात जनुकीय पदार्थ हस्तांतरित केले जातात. तर आता पहिल्या दोन शब्दांमधील संबंध ओळखून तिसऱ्या शब्दाशी जुळणारा शब्द लिहायचा आहे. 1 तंतुकणिका ऊर्जा निर्मिती, तर हरितलवके प्रकाश संश्लेषण. 2 भगवा रंग कॅरोटीन, तर पिवळा रंग झॅन्थोफिल. 3 एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, तर DNA डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल होय.
4. वहन व्यवस्था अंतर्द्रव्य जालिका तर आत्मघाती पिशव्या लयकारिका. 5. मुक्त पारगम्य पेशीभित्तिका तर निवडक्षम पारपटल प्रद्रव्यपटल किंवा पेशीपटल. 6. आंबा मँजिफेरा इंडिका तर तुळस ओसिमम सॅक्टम. 7. गुलाब डॅश डॅश तर गुलाब रोझा गॅलिका तर गहू ट्रिटिकम एस्टिव्हम. 8. पॅरामेशियम रोमक तर कोळंबी संधियुक्त उपांगे. 9. लॅक्टोबॅसिलाय मोनेरा तर युग्लिना प्रोटिस्टा. 10. ॲस्परगिलस कवक तर युल्वा म्हणजे शैवाल. 11. कारा शैवाल तर मार्किन्शिया ब्रायोफाइट. 12. एकबीजपत्री समांतर शिराविन्यास तर द्विबीजपत्री म्हणजे जालिकीय शिराविन्यास. 13. पोशिंद्याला चिकटणे म्हणजेच अदर चूषक अन्न शोषून घेणे तर डॅश डॅश तर अन्न शोषून घेणे मुखचूषक. 14. गोलकृमी एस्कॅरियासिस तर फायलेरिया हत्तीपाय. 15. जलचर रेप्टाईल कासव तर जलचर मॅमल देवमासा. 16. सरपटणारे समपृष्ठरज्जू प्राणी सरीसृप तर हवेत संचार करणारे समपृष्ठरज्जू प्राणी पक्षी किंवा ऐवज. 17. अस्थिमय अंतकंकाल म्हणजेच पापलेट तर कास्तिमय अंतकंकाल डॉगफिश. 18. असंख्य छिद्रे ऑस्ट्रिया तर मोठे छिद्र ऑस्क्युलम. 19. इकायनोडर्माटाचे बाह्यकंकाल कॅल्शियम कार्बोनेट तर आर्थ्रोपोडाचे बाह्यकंकाल कायटिन. 20. असममित आदिजीव अमिबा तर असममित मोलुस्का पायला. 21. HIV एड्स तर HBC हेपेटिटिस. 22. टायफॉइड साल्मोनेला टायफी तर क्षय मायक्रोबॅक्टेरियम. 23. क्षय संक्रामक रोग तर कॅन्सर उतिरास. 24. एड्स सार्वदेशिक रोग तर फायलेरियासिस प्रदेशनिष्ठ रोग. 25. हेपॅटिटिस B रक्तपराधान तर हेपॅटिटिस A अन्नपाणी. 26. गाय बॉस इंडिकस तर म्हैस बॉस बबालिज. 27. भारतीय मधमाशी एपिस सेरेना तर लहान मधमाशी एपिस फ्लोरा. 28. लेयर पांढरी लेगहॉर्न तर ब्रॉयलर रोड आयलंड. 29. पितळ तांबे आणि जस्त तर ब्रॉन्झ तांबे व कथील. 30. कथिलीकरण कथील तर गॅल्वनायझिंग जस्त. 31. प्रेशर कुकर धनाग्रीकरण तर चांदी विलेपित चमचे विद्युत विलेपन. 32. प्ररोह संस्थेची वाढ प्रकाशाणूवर्ती हालचाल तर परागनलिकेची वाढ रसायनाणूवर्ती हालचाल. 33. पेशी विभाजन सायटोकायनिन्स तर खोडाची वाढ ऑक्झिन्स. 34. फळांची वाढ सायटोकायनिन्स तर पानांचे कोमेजणे ॲब्सिसिक आम्ल. 35. मेंदूकडून प्रेरक अवयवाकडे आवेगाचे वहन प्रेरक चेतापेशी करतात तर चेतासंस्थेची एकात्मिकता सहयोगी चेतापेशी. 36. मेंदू कर्पर तर मेरुरज्जू कशेरुस्तंभ. 37. मेरुरज्जू मध्यनाल तर मेंदू मस्तिष्क निलये. 38. रक्ताभिसरण अनैच्छिक क्रिया शिंकणे अनैच्छिक क्रिया. 39. सायकल चालवणे अनुमस्तिष्क तर श्वसन लंबमज्जा. 40. ऑक्झिन वनस्पतींची वाढ तर डॅश डॅश वनस्पतीची वाढ रोखणे तर ॲब्सिसिक आम्ल वनस्पतीची वाढ रोखणे. 41. द्विविभाजन अमिबा तर खंडीभवन स्पायरोगायरा. 42. किण्व कलिकायन तर हायड्रा मुकुलायन. 43. बहुविभाजन अमिबा तर पुनर्जनन प्लॅनेरिया. 44. ब्रायोफायलम पान तर रताळे मूळ. 45. अमिबा साधे द्विविभाजन
तर पॅरामेशियम आडवे विभाजन. 46 प्लॅनेरिया पुनर्जनन, तर रायझोपस बीजाणू निर्मिती. 47 मूळ खोड पान शाकीय प्रजनन, तर फूल हे लैंगिक प्रजनन. 48 अलैंगिक प्रजनन सातत्य, तर लैंगिक प्रजनन विविधता. 49 बीजांड बीज, तर अंडाशय फळ. 50 वृषण टेस्टोस्टेरॉन, तर अंडाशय एस्ट्रोजन. 51 लॅमार्क संपादित गुणांचा अनुवंश, तर डार्विनने नैसर्गिक निवड. 52 शल्कपर्णे इंडियन पाईप प्लॅन्ट, तर अक्कलदाड मानव. 53 माशीचे व पक्षाचे पंख समधर्मी अवयव, तर मानवाचे आणि पक्षाचे अग्रपाद समजात अवयव. 54 मेद ऊर्जादायी पोषकद्रव्ये, तर प्रथिने शरीर बांधणीस आवश्यक पोषक द्रव्ये. 55 दात यांत्रिक पचन, तर विकर रासायनिक पचन. लाळ अमायलेज, तर जाठर रस पेप्सिन. 57 पिष्टमय पदार्थ ग्लुकोज, तर प्रथिने अमिनो आम्ल. 58 ग्लुकोज 6 कार्बन अणू, तर पायरुवेट 3 कार्बन अणू. 59 मेदाम्ले, तर प्रथिने अमिनो आम्ल. 60 पिष्टमय पदार्थ स्टार्च, तर ग्लुकोज ग्लायकोजेन. 61 रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर, तर वॅस्लेशन हिमोडायलिसिस यंत्र. 62 प्रथिने ट्रिप्सिन, तर मेद लायपेज. 63 उभयचर प्राणी 3 कप्प्यांचे हृदय, तर मासे 2 कप्प्यांचे हृदय. 64 लहान आतडे 5 ते 6 मीटर लांब, तर मोठे आतडे 1.5 मीटर लांब. 65 बाह्य श्वसन भौतिक प्रक्रिया, तर अंतःश्वसन जैवरासायनिक प्रक्रिया. 66 पायरुवेटचे ऑक्सिजनच्या सान्निध्यात विघटन 38 ATP रेणू, तर पायरुवेटचे ऑक्सिजनशिवाय विघटन 2 ATP. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.